राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सगळ्याचे अभिवादन। माझे नाव नितीन पांडुरंग चकोले, वार्ड क्रमांक 10 मध्ये मला भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे। तरी सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने विजयी करा हे विनंती। प्रभाग नंबर किती तुमचं उमेदवारी आहे? 10। प्रभाग नंबर 10 मध्ये काय समस्या आहेत की त्याचा तुम्ही विकास करणार आहे? ती समस्या अशी आहे का जे रोडाचं काम करायचे आहे, गटर लाईनचे काम करायचे आहे, लाईटचे काम करायचे आहे, अजून बहुत साऱ्या समस्या थोड्याफार। तुम्ही शैक्षणिक मुलांसाठी लायब्ररी किंवा मग ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगलं सुधारित गार्डन सुद्धा करणार आहात? हो, ते नियोजन आहे। याच्या अगोदर ग्रामपंचायत त्याच्यामध्ये विकास करता आलेला नाही। आता आपली नगरपंचायत झालेली आहे, त्यामुळे कसं आता केंद्रात राज्यात सरकार आहे आणि मी ज्या पक्षाकडून लढतो ते भाजपच्या पक्षाकडून लढतो आम्ही। त्याच्यामुळे निधी आता खूप मिळणार आपल्याला। वार्ड मोठं झालं आहे, नगरपंचायत झालं असल्यामुळे, तर त्याच्यामुळे सुविधा खूप मिळेल आपल्याला। काय तुम्ही रस्ते या सोबतच आरोग्य केंद्राची मागणी सुद्धा करणार आहात? हो, ते आवश्यक आहे, ते करणं फार गरजेचे आहे, ते करणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये सत्ता आली आरोग्य केंद्राची मागणी तुम्ही कराल आणि आरोग्य केंद्र तयार करून द्या? हो, त्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। या प्रसंगी जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? याच्यावर असं होते की याच्यावर आपली ग्रामपंचायत होती, तेवढं विकास काम करता आलेलं नाही आपल्याला। आता नगरपंचायत झाल्यामुळे आता फंड जो जास्त मिळणार आहे त्याच्यावर भरघोस काम करणार आहोत आणि बावनकुळे साहेबांच्या मदतीने आपण खूप काम करणार आहोत। आता ते राज्याचे महसूल मंत्री आहे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे आपल्याला फंड मिळायला खूप चान्सेस आहे। तर त्यासाठी मी जनतेला हेच अपील करतो का कमळ चिन्ह या बटन दाबून मला विजय करून द्यावं व आपण जे आपला वाड्याचा विकास भरपूर पद्धतीने करून राहू।